मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात मारलं. रेल्वे स्टेशनवर मुलाचा घाणेरडा स्पर्श. झी मराठी वाहिनीच्या सावळ्याची जणू सावली फेम प्राप्ती रेडकरने एक प्रसंग सांगितला आहे. या प्रसंगाबद्दल काय म्हणाले आहे प्राप्ती, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने एक अनुभव शेअर केला आहे. प्राप्ती अभिनेत्री असण्याबरोबरच कराटे चॅम्पियन देखील आहे. तिने रेल्वे स्टेशनवर छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला होता. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत प्राप्तीने हा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, मी रोज ट्रेनने शूटला जाते, तेव्हा तर रोजच कोणी ना कोणी स्पर्श करून जातं. त्यांना काय मजा येते माहीत नाही. हात लावून जाणार आणि गर्दीत कळत पण नाही. एकदा असं झालं होतं की मी मालाड स्टेशनला होते आणि एका माणसाने मला खूप घाणेरड्या पद्धतीने टच केलं. मला कळत नव्हतं की हे कोणी केलं. नंतर मला कळालं की तो मुलगा कोण आहे. मी त्याची कॉलर पकडली. माझ्या हातातला फोन मी त्याच्या डोक्यात मारला. त्यानंतर मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात किक मारली. मग तो खाली पडला. माझ्यासोबत सेटवरचा कॉस्ट्युम डिझायनर डिपार्टमेंटचा मुलगा होता. तो तर घाबरून पळून गेला आणि लपून बसला होता. नंतर मला म्हणाला की तुम्हाला घाबरून पळून गेलो होतो. खरं तर त्याने हे सगळं केलं पाहिजे होतं, पण कराटेचा इथे फायदा होतो. तर अभिनेत्री प्राप्ती रेडकरच्या या अनुभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सावळ्याची जणू सावली ही मालिका तुम्ही पाहता का? आणि सावलीची भूमिका तुम्हाला आवडते का? तसेच झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती? कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.